हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलिक वरदा हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय, समर्थ रामदास स्वामी महाराज की जय, श्री सद्गुरु जंगली महाराज की जय, सब संतन की जय, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। भगवान गोपाल कृष्ण स्वरूप अशा सर्व श्रोत्यांना माझा नमस्कार। आज विषय असा आहे की श्री दत्त दैवताचे वैशिष्ट्य असा विषय घेतलेला आहे। मध्ये 2-3दा विषय मध्ये तारीख आणि विषय थोडेसे चेंज करावे लागले, पण योग किती चांगला आहे बघा की जुळून येतं आपोआप ते। कालच आपले दत्तावतार नृसिंह सरस्वती, काल पौष शुद्ध द्वितीया ही त्यांची जन्मतिथी आहे, आणि आज हा विषय बदल करून आज आलेला आहे, म्हणजे एक दत्तयोग चांगला आहे असं म्हणायला काही हरकत नाही। असो, तर पहिल्यांदा आपण अवतार हा शब्द वापरतो, तर अवतार या शब्दाचं थोडंसं स्पष्टीकरण करतो की सर्वसामान्य माणूस त्याच्या इच्छेने जन्माला येत नसतो, तो त्याच्या प्रारब्धाने म्हणा किंवा म्हणजे सामान्य माणसाच्या जीवनात ज्या गोष्टी घडतात त्या दृष्टीने जन्म येतो। पण जो स्वतःहून जन्माला येतो, काही विशिष्ट कार्य ठरवून जन्माला येतो, त्याला आपण अवतार म्हणतात, म्हणजे त्याचं अवतरण होतं म्हणून त्याला अवतार असं म्हणतात। सामान्य माणसाचा आणि याच्यात फरक असाच की सर्वसामान्य माणूस त्याच्या इच्छेने जन्माला येऊ शकत नाही, तो येतो ते निसर्गाची घटना म्हणे, काय जास्त त्याचं स्पष्टीकरण करायला नको। पण अवतारी पुरुष मात्र ठराविक कार्य मनात धरून त्या ठिकाणी जन्म घेतात, म्हणून आपण त्यांचा आता येतं हां, मग त्यांना आपण त्यांचं अवतरण होतं, आणि आपण म्हणतो वरतून येतात म्हणून। आता वरतून येतात का खालून येतात हे आपल्याला माहिती नाही, परंतु ते येतात एवढं खरं आहे। आणि असे जे स्वेच्छेने येतात, आपल्या काहीतरी कार्यासाठी येतात, त्यांना आपण अवतार असं म्हणतो। तर अवतार धरण्याचं कारण काय, तर भगवान गोपालकृष्णांनी गीतेमध्ये सांगितलं आहे, परित्राणाय साधूनां विनाशायाचे दुष्कृतां धर्मसंस्थापनाय संभवामि युगे युगे। म्हणजे साधूंचं रक्षण, परित्राणाय साधूनां, विनाशायाची दुष्कृतां, जे दुष्ट लोकांचं संहार करणं, दुष्ट लोक आणि दुष्ट विचार यांचं पण संहार करणं, परित्राणाय साधूनां विनाशायाचे दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय, म्हणजे धर्माला जर का ग्लानी आली असेल, धर्मामध्ये काहीतरी गडबड झालेली असेल, तर त्याची पुनर्स्थापना करण्यासाठी मी संभवामी युगे युगे, प्रत्येक युगामध्ये मी त्या ठिकाणी येत असतो, असं भगवान गोपालकृष्णांनी गीतेमध्ये सांगून ठेवलेलं आहे। म्हणजे आता अवतार म्हणजे काय आपण बघितलं, अवतार धरण्याचं कारण पण आपण बघितलं। आपण जर का धर्मग्रंथांचा अभ्यास केला तर आपल्याकडे 10 अवतार सांगितले जातात, मत्स्य कूर्म वराह नरसिंह वामन परशुराम दाशरथी बौद्ध कृष्ण कलंकी। कल्की हा अवतार अजून व्हायचा आहे, तर हे 10 अवतार सांगितले जातात साधारण। परंतु आपण जर का भागवताचा अभ्यास केला तर भागवतामध्ये 24 अवतार सांगितलेले आहेत, त्याच्यामध्ये हे 10 अवतार येऊन गेलेले आहेत। फक्त माहिती म्हणून या ठिकाणी सांगतो, पहिला अवतार आहे तो सनकादी मुनी, त्याला आपण सनत कुमार असं म्हणतो। दुसरा वराह अवतार हा आपल्या दशावतारामध्ये आहे। तिसरा नारद अवतार हा दशावतारातला नाही, पण त्या ठिकाणी नारद हा अवतार आहे। चौथा नरनारायण ऋषी यांचा अवतार आहे। पाचवा कपिल महामुनी यांचा अवतार आहे। सहावा तिथं दत्तात्रेय अवतार मात्र उल्लेख आहे त्या ठिकाणी भागवतामध्ये। त्यानंतर 17 यज्ञ हा अवतार आहे। 8वा वृषभदेव अवतार आहे। 9वा आदिराज पृथ्वी अवतार आहे। 10वा मत्स्यावतार आहे।
11वा कूर्मावतार आहे, 12वा भगवान धन्वंतरी हा अवतार आहे, 13वा मोहिनी अवतार आहे, 14वा भगवान नृसिंह अवतार आहे, नंतर 15वा वामन अवतार आहे, 16वा हयग्रीव अवतार आहे, 17वा श्रीहरी अवतार आहे, 18वा परशुराम अवतार आहे, 19वा महर्षी वेदव्यास अवतार आहे, 20 हंसावतार आहे, 21 रामावतार आहे, 22 कृष्णावतार आहे, 23 बौद्धावतार आहे आणि 24 कल्की अवतार आहे, जो आता व्हायचा आहे. तर ह्या अवतारात मात्र दत्तात्रेयांचा आपल्याला उल्लेख आहे. म्हणजे पारंपरिक ज्या दशावतारामध्ये दत्तात्रेयांचा उल्लेख नाही, परंतु भागवतामध्ये जे 24 अवतार सांगितले त्याच्यामध्ये या अवताराचा उल्लेख आहे. तर ह्या दत्तदैवताचे आपण वैशिष्ट्य काय आहेत त्याचा आपण थोडासा अभ्यास करणार आहोत. आता त्याच्यातला पहिला एक मुद्दा असा की हे जे अवतार आहेत मत्स्य, कुर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम वगैरे, हे काहीतरी विशिष्ट कारणासाठी झाले आहेत. म्हणजे नरसिंहाचा अवतार हिरण्यकशिपूचा वध करण्यासाठी झालेला आहे, मत्स्य अवतार पृथ्वीला वरती घेण्यासाठी झालेलं आहे, असे विशिष्ट कारणासाठी झालेले आहे. आणि त्यांचं कार्य झाल्यानंतर त्यांनी अवताराची समाप्ती पण केलेली आहे. म्हणजे इच्छित कार्य झाल्यानंतर तो चालूच राहिला असं नाही, तर ती समाप्ती झालेली आहे. हे पहिली गोष्ट आहे. परंतु दत्तात्रेय हे अनादी आणि चिरंजीव आहेत. त्यामुळे त्यांच्या ठिकाणी ब्रह्मा, विष्णू, महेश या जगातल्या 3 ज्या शक्ती आहेत त्या ब्रह्मा, विष्णू, महेश, उत्पत्ती, स्थिती, प्रलय, या तिन्ही गोष्टींचं त्यांचं ऐक्य आहे त्या ठिकाणी. हे अनादी, अनंत आणि चिरंजीव आहेत. त्यामुळे हा अवतार विसर्जित न होता युगानुयुगे चालू राहणारा असा अवतार आहे. म्हणजे पहिल्यांदा आपण दशावताराचा याचा फरक बघितला की दशावतार कारणपरत्वे आहेत आणि कारण झाल्यानंतर ते विसर्जित झालेले आहेत. परंतु दत्तावतार मात्र अनादी आहे, अनंत आहे आणि युगानुयुगे चालू अवतार आहे. त्या ठिकाणी श्रीधर स्वामींनी एक छान ओवी लिहिलेली आहे. ती ओवी सांगतो. अवतारही उदंड होती, सवेची मागुती विलया जाती, तैसी नवे दत्तात्रेय मूर्ती, नाश कल्पांती असे ना. भगवान सिद्धेश्वर स्वामींनी त्यांच्या रामविजय नावाच्या ग्रंथामध्ये सांगितले या दत्तावताराचं वैशिष्ट्य. आता हे आपल्याला दत्तात्रेय एक अवतार आपण म्हणतो, परंतु या दत्तात्रेय अवताराचे आणखीन 16 अवतार आहेत. ते पण ग्रंथामध्ये विषयभूषित केलेले आहे. मी फक्त त्या वाचून दाखवतो, माहिती म्हणून वाचून दाखवतो. पहिला योगीराज, नंतर अत्रिवरद, दत्तात्रेय, कालाग्निशमन, योगीजनवल्लभ, लीला विश्वंभर, सिद्धराज, ज्ञानसागर, विश्वंभरावधूत, मायावधूत, मायामुक्तावधूत, आदिगुरु, शिवरूप, देवदेवावतार, दिगंबर अवतार, श्याम कमल लोचन, असे हे सगळं अवतार आहे. मात्र हे दुष्टांचा विनाश करण्यासाठी वगैरे नाही, हे फक्त ज्ञानावतार आहेत आणि यांच्या मुखातून ज्ञान आहे. ज्या वेळेला आपण ज्याला दत्तावतारच म्हणतो आपण, वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी हे त्यांच्या भ्रमणामध्ये असताना ते अंबेजोगाईला गेले होते. आपल्याला माहिती आहे अंबेजोगाईला दासोपंत मोठे साधू होऊन गेले. त्यांचा आणि संत एकनाथांचा कार्यकाळ एकच आहे आणि त्यांच्या दोघातल्या ज्या एकमेकांकडे येणं जाणं पण होतं, त्यांच्यातल्या काही गोष्टी मी त्यावेळेला थोड्याशा सांगितल्या होत्या. वेळ राहिला तर तो परत एकदा सांगेन. तर या दासोपंतांच्या अंबेजोगाईला तिथे आले असताना त्या ठिकाणी टेंबे स्वामींना दासोपंताचं स्थान बघितलं, स्थान महात्म्य बघितल्यानंतर तिथे त्यांची माहिती ज्यावेळी घेतली असताना त्यांचं असं लक्षात आलं की हे दत्तात्रेयांचे 16 अवतार म्हणावे तसे प्रसिद्धीला आलेले नाही. त्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी काही ठिकाणी मुक्काम केला. संन्यासी एका ठिकाणी 3 दिवसापेक्षा जास्त राहत नाही, पण त्या ठिकाणी त्यांनी 10-12 अवतार म्हणजे 10-12 दिवस त्या ठिकाणी वास्तव्य केलं आणि या 16 अवताराचं संस्कृतमध्ये त्या ठिकाणी विवरण केलं. असे हे 16 अवतार आणि ते 16 अवताराचं त्या ठिकाणी ते सगळे दासोपंतांच्या अंबेजोगाईमध्ये साजरे केले जातात. पण तिथे एक आणखीन गमतीची गोष्ट अशी आहे, तिथली परंपरा दासोपंतांना 17वा अवतार म्हणतात. म्हणजे त्यांची पण त्याची जन्मतिथी, पुण्यतिथी हे त्या ठिकाणी साजरी केली जाते. अर्थात दासोपंतांनी पण त्यांच्या ग्रंथामध्ये उल्लेख केलेला आहे, परंतु टेंबेस्वामी ते विशद करून सांगितलेलं आहे. आता हे फक्त अंबेजोगाई पुरतं मर्यादित राहिले नाही. ते टेंबेस्वामी ज्याला आपण बऱ्याच वेळेला ते नरसोबाच्या वाडीला येत असत. तर नरसोबाच्या वाडीला आल्यानंतर तिथं म्हणजे ते सांगतील ते म्हणजे सुरुवातीला नव्हती, सुरुवातीला त्यांनाही विरोध झाला होता, पण नंतर नरसोबाच्या वाडीची घडी बसवण्याचं काम आहे हे टेंबेस्वामींनी केलेलं होतं. आणि त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं की ह्या 16 अवताराचं ते म्हणजे एक सुरुवातीला परंपरा असेल पण ही परंपरा त्या ठिकाणी राहिलेली नाही आहे. म्हणून त्यांनी पुजारी घराण्यातल्या सगळ्या लोकांना एकत्र केलं आणि त्यांना प्रत्येकाला एक एक अवतार वाटून दिला आणि त्यांनी सांगितलं ह्या अवताराचं तुम्ही त्या ठिकाणी दरवर्षी त्या तिथीला त्याचे तिथी वगैरे दान कुठलं द्यायचं काय सगळं ते टेंबेस्वामींनी त्यांना सांगितलेलं आहे. आणि त्याप्रमाणे हे 16 दशमी नरसोबाच्या वेळेला गेलो होतो त्याला मला ही माहिती कळली
तर ते सगळे अवतार जे आहेत हे त्या ठिकाणी नरसोबाच्या वाडीला एक एक पुजाऱ्याच्या घराण्यामध्ये ते साजरे केले जातात. आता दत्तात्रयांचे म्हणजे जे उपासक आहे पुजाऱ्यांची घराणी याचं जरा विस्तृत मी थोड्या वेळाने सांगेन, पण हे असे अवतार त्या ठिकाणी साजरे केले जातात. त्याच्यानंतर मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम आणि अमर्याद पुरुषोत्तम श्रीकृष्ण हे दोन्ही अवतार क्षत्रिय कुलात झाले आहेत. तर दत्तात्रयांचा अवतार ब्राह्मण कुळामध्ये झालेले आहे, अत्री आणि अनुसयाच्या पोटी. त्याबद्दल विस्ताराने मी थोडा सांगेन. चौथा भेद म्हणजे श्रीराम आणि श्रीकृष्ण हे दोघी अवतार गृहस्थाश्रमी आहेत. तर दत्तावतार हा अजन्म ब्रह्मचारी आहे. पाचवा प्रश्न असतो की दत्तात्रेयांनी भक्तवात्सल्यासाठी अनेक रूप धारण केलेली. इतर अवतार जे आहेत त्यांनी ते एकच रूप ठेवलेलं आहे, कारण परत त्यांनी दुसरं म्हणजे विष्णूंनी मोहिनीचं रूप घेतलेलं आहे हे आपल्याला समज. परंतु दत्तात्रेयांनी तर अनेक ठिकाणी अनेक जाती धर्माचे त्या ठिकाणी रूपं घेतलेली आहेत. कधी फरकीवराचा अवतार घेतलेला आहे, कधी मलंगाचा अवतार घेतलेला आहे, कधी कधी तर आता सांगू नये अशा गमतीदार आहेत गोष्टी. पण त्या ठिकाणी आणखीन एक मी महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. हे गोष्ट लक्षात गेल्यानंतर म्हणजे प्रत्येक दत्तावताराचं विशदीकरण निर्णय दत्तावतारांनीच केलेलं आहे. हे सांगण्याची गोष्ट अशी की आपण कदाचित गेला असं मी अजून गेलो नाही की चतुर्थ दत्तावतार माणिक प्रभू यांच्या हुमनाबादला त्या ठिकाणी त्यांचं एकदा मी चरित्र इथं सांगितलं होतं. तर त्यांच्याकडे सकलमत संप्रदाय असं ते म्हणतात त्यांच्या संप्रदायाला, आणि त्याच्यामध्ये सर्व धर्माच्या लोकांचा त्या ठिकाणी शिष्यमंडळीमध्ये समावेश आहे. याच्यामध्ये मुसलमानांचा पण समावेश आहे. आणि दरवर्षी तिथे पण आजतागायत 11वी नावाचा एक मुस्लिमांचा सण असतो. तो 11वी सण हा आजतागायत माणिक प्रभू असल्यापासून जो सुरू झाला तो आजतागायत साजरा केला जातो. मध्यंतरी त्यांचे सिद्धराज माणिक प्रभू म्हणून पुण्यात येऊन गेले होते, आपल्याकडे आले की नाही माहिती नाही, पण येऊन गेले आणि त्यांचं दर्शन पण झालं आणि काही गोष्टी त्यांच्याकडून ऐकायला पण मिळाल्या. एक अतिशय सुंदर परंपरा त्या ठिकाणी आहे. आता इतर संप्रदायामध्ये काही ठिकाणी काय की ते अवतार म्हणा की ती परंपरा ते ठराविक त्याच्यामध्ये म्हणजे ठराविक कुंपणातच आहे. परंतु दत्तावताराचा विचार केला तर इतर संप्रदायांमध्ये सुद्धा दत्त महाराज आहेत. नाथपंथामध्ये आहेत, महानुभावात आहेत, वारकरी पंथात आहेत, शैवमध्ये आहेत, वैष्णवात आहेत, किंवा अगदी तांत्रिक उपासनेमध्ये सुद्धा दत्तात्रेयांचा समावेश केला जातो. म्हणजे दत्तात्रेय अवतार हा व्हर्सटाईल असेल म्हणायला काही हरकत नाही. आता ह्याचं प्राचीनत्व आपण ट्रेस करत गेलो तर दत्तदैवताची प्राचीनता आपल्याला अनेक ठिकाणी आढळून येते. पहिली गोष्ट आपण सगळ्यात आधीचं वाङ्मय म्हणतो, वेदांना आपण म्हणतो, पण वेदात सुद्धा दत्तात्रेयांचा त्या ठिकाणी उल्लेख आहे. त्या ठिकाणी कथा ही सेमच आहे, म्हणजे अत्री ऋषी आणि अनुसया यांच्या पोटी त्यांचा जन्म झालेला आहे. तर अत्रींचा उल्लेख ऋग्वेदातील 5व्या मंडलात 30 ते 43 आणि 76-77 या सूक्तामध्ये त्यांचा उद्देश आहे. आणि ते प्रजापती आणि वाग्देवतेचे पुत्र असं त्या ठिकाणी सांगितलेले गेलेले आहे. आणि याच्याबरोबर ब्रह्मदेवाचे 7 पुत्र जे मानसपुत्र आपण सांगितले जातात, मरीची, अत्री, अंगिरस, पुलस्त्य, पुलहक, ऋतू, वसिष्ठ, हे जे मानसपुत्र आहेत त्याच्यामध्ये पण आता अत्री ऋषी आहेत. आता ह्या अत्री ऋषींची पत्नी अनुसया, या अनुसयाचे वैशिष्ट्य फार सुंदर आहे. ही लहानपणापासून ईशभक्त होती आणि तिने त्यांची आता तिचा जन्म कुणाच्या पोटी झाला ते पण आहे. कर्दम ऋषी आणि कुणाचं वाचतं केला बंद कर्दम ऋषी आणि देवाहुती यांच्या पोटी त्यांचा जन्म झालेला आहे. तर कर्दम ऋषींची कथा अशी आहे की त्यांना संसारात पडायचं नव्हतं. त्यांना म्हणजे काय म्हणतात परमेश्वर आपल्या ईशप्राप्तीसाठी त्यांना सगळं सर्वस्व वापर, पण त्यावेळेला त्यांना असा संकेत झाला की तुमच्या पोटी एक अवतार होणार आहे, म्हणून तुम्हाला गृहस्थाश्रमात जायला पाहिजे. त्याप्रमाणे त्यांनी त्या देवावतीचं त्यांचं लग्न झालं आणि त्यांच्या पोटी त्यांना जी आपत्ती झाली त्यात ही अनुसया झाली आणि कपिल महामुनी झाले. हे कपिल महामुनी हे कर्दम ऋषींचे पुत्र. पण त्यातली गंमतीची गोष्ट अशी, हे सगळं झाल्यानंतर कर्दम ऋषी म्हणाले की आता मला जे सांगितलं ते गृहस्थाश्रम माझा पूर्ण झाला, आता पुत्रप्राप्ती झाली, आता मी ईशप्राप्तीसाठी निघून जातो. त्यावेळेला देवावती शोक करायला लागली आपला नवरा जातो म्हणून. त्यावेळेला कपिल महामुनींनी या बालकाने आपल्या आईला उपदेश केलेला आहे, त्याला कपिल गीता म्हणून सांगितलं जाते. मागे मी गुरु साक्षात परब्रह्म हा विषय घेतला होता. त्याला गुरुत्व कुणाकडून प्रकट होतं, हे फक्त थोरांकडून नाही, मुलगा सुद्धा आईचा गुरु होऊ शकतो. याचं उदाहरण म्हणून मी कपिल महामुनीचं उदाहरण दिलं होतं. तर हे त्यांच्या पोटी निर्माण झालेले आहेत. आणि ह्या अनुसयाचं तपस सामर्थ्य एवढं होतं, खरोखरच आश्चर्याची गोष्ट आहे. ते 300 वर्षे तपश्चर्या त्यांनी काही न खाता केली हे पण आपण मान्य करू. तपसामर्थ्य इतकं होतं की एकदा असं झालं, मांडव्य नावाचे ऋषी होते, तुम्ही कथा ती ऐकली असेल, त्यांना सुळी देण्यात आलं होतं.
तर चुळावर असताना या अनुसयाची एक मैत्रीण तिथून जात होते. तर ती कशासाठी जात होते मला काही कल्पना नाही. पण अनावधानाने त्यांचा मांडव ऋषींना धक्का लागला त्या स्त्रीचा. तर मांडव ऋषी संतापले आणि त्यांनी शाप दिला की उद्या सूर्योदयाच्या आत तू विधवा होशील म्हणून. उद्या आता तो शाप दिल्यानंतर ती घाबरली आणि काय करावं हे कळेना म्हणून ही अनुसयाकडे आली. हे अनुसया म्हणले तू काय काळजी करू नको, मी सूर्योदय होऊनच देत नाही. आता सूर्योदय झाला नाही तर हा शाप तिथं होणारच नाही. त्यामुळे खरोखरच सूर्याला म्हणजे तिचं तापसामर्थ्य एवढं होतं की सूर्याला सुद्धा उगवता आलं नाही. परंतु सूर्य जर का उगवला नाही तर हे सगळं पृथ्वी नष्ट होईल, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. म्हणून आपण बऱ्याच गोष्टी पाळतो. त्यातल्या म्हणजे सूर्यग्रहणाच्या वेळेला काही काही गोष्टी आपण का पाळतो की त्यावेळेला सूर्यप्रकाश डायरेक्ट आपल्या पृथ्वीवर येऊ शकत नाही ग्रहणाच्यामुळे. एरवी अंधारून आलं तरी सूर्यप्रकाश ते किरण येत असतात, त्याचे परिणाम काही करत असतात, परंतु ग्रहणाच्या वेळेला येत नाही. म्हणजे असं सांगितलं झालं की सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये जो अडसर येतो जो काही तासांचा असतो तो जरा जास्त लांबला तर पृथ्वी आपली नष्ट होऊन जाईल असं असं सांगितलं जातं. कारण आपलं सगळं जीवन सूर्यावर अवलंबून आहे. तर अशा तऱ्हेचं आल्यामुळे देवांनी प्रार्थना केली आणि देवांनी प्रार्थना केली की तू हे असं काही करू नको, ही सगळी सृष्टीची जगराटी थांबलेली आहे, त्यामुळे सूर्याला परत उगवायला तू परवानगी दे. त्या ती म्हणाली ठीक आहे, काय हरकत नाही. मग तिने स्वतःच्या तपस्सामर्थ्याने मांडव ऋषींचा शाप आहे हा उशापात त्या ठिकाणी बदल केला आणि ते झाल्यानंतर मग तिने सूर्याला परवानगी दिली की तो आता उगवायला काही हरकत नाही. म्हणजे दत्तात्रयांचे माता पिता किती थोर आहेत हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येते. आपल्याकडे तुम्ही नाव ऐकलं असेल, पर्जन्य सुक्त नावाचं एक सुक्त ऐकलेलं आहे. हे सुक्त हे अत्री ऋषींनी लिहिलेलं आहे असा पण मला त्या ठिकाणी उल्लेख आला. तर या अत्री आणि अनुसया यांच्या पोटी दत्तात्रयांचा अवतार झाला. ती कथा फक्त थोडक्यात मी सांगतो आणि परत मूळ विषयाला जोडून घेतो. की त्या ठिकाणी तिचं मगाशी सांगितलं अनुसयेचं तपस्सामर्थ्य प्रचंड होतं. तर हे बघायला लागल्यानंतर ब्रह्मा विष्णू म्हणजे त्यांच्या ज्या पत्नी होत्या त्यांना ते जेलसी व्हायला लागली की माझ्यापेक्षाही कशी श्रेष्ठ. म्हणून तिने आपापल्या नवऱ्यांना सांगितलं. तर नवरे पण म्हणाले की कोण पतिव्रता लागून गेले आम्ही बघतोच तिला. म्हणून ते तिघजण आले आणि अत्री ऋषींच्या ब्राह्मण रूपाने आले अत्री ऋषींच्या आश्रमात. कथा माहिती आहे, फक्त मी जोडून घेतोय फक्त. अत्री ऋषींच्या आश्रमात आले. ते म्हणले आता याच्या पतिव्रतेची परीक्षा आपण घेऊया. आल्यानंतर अनुसयाने त्यांना या बसा वगैरे सगळं केलं आणि ते म्हणाले की आपल्याला काय इच्छा आहे हे भोजन. अत्री ऋषी नदीवर गेले होते तर त्यांच्या अनुष्ठानासाठी. ते म्हणे ते आम्हाला खूप भूक लागली ना आम्हाला जेवायला पाहिजे. ते ती म्हणाली काय हरकत नाही तुम्ही बसा, मी पटकन तुम्हाला जेवायला आणते. ते म्हणले तसं नाही, तू इतकी सुंदर आहे की आम्हाला म्हणजे विचित्र आहे जरा ऐकायला, पण ते कथा आहे म्हणून आपण ऐकून घेऊ. की तू इतकी सुंदर आहेस की आम्हाला तू जे वाढशील भिक्षा ती तू नग्न होऊन वाढायची. आता हे ऐकल्यानंतर नाही म्हटलं तरी ती दिचकली. पण तिचा स्वतःच्या तपसामर्थ्यावर आणि पतिवृत्त्यावर विश्वास होता. ती म्हणाली काय हरकत नाही, मी तुम्हाला नग्न होऊन वाढते. आणि नंतर आत गेली आणि शाप म्हणजे ते अन्नपदार्थ बाहेर घेऊन येताना तिच्या मनात आलं की आता मी जर का नग्न होऊन वाढायचं असेल तर ही माझी मुलंच झाली पाहिजे, त्यामुळे त्यांनाही संकोच नाही मलाच संकोच नाही असं म्हणून ती बाहेर आली. तर हे तिन्ही सगळी लहान मुलं झाली ते आणि ते भूक लागली म्हणून टॅ रडत होते. तर त्यावेळेला त्या तिन्ही मुलांनी तिला जवळ घेऊन तिला स्तनपान वगैरे सगळं केलेलं आहे आणि मग त्यांना पाण्यात घालून ती आपण म्हणतो ना ते गाणी बिणी म्हणत होती. तेवढ्यात अत्री ऋषी आले. त्या अत्री ऋषींना ऐकायला आलं की काहीतरी पाण्या म्हणण्याचा आवाज येतोय म्हणून म्हणून ते कुतूहलाने पटकन आत आले आणि त्याने विचारलं काय झालं. त्या तिने सांगितलं असं असं झालं. अत्री ऋषींना लक्षात आलं म्हणजे अनुसयाच्या लक्षात आलं नव्हतं हे 3 देव आहेत म्हणून, पण अत्री ऋषींच्या लक्षात आलं आणि लक्षात आल्याबरोबर त्याने तिन्ही देवांना नमस्कार केला. आता नमस्कार केल्यानंतर देवांना मूळ रूपात यावं लागलं. ते मूळ रूपात ते आले आणि मग ती सगळी गोष्ट त्यांना कळली. पण आता अनुसया थांबेना. अनुसया म्हणाले की आता हे 3 मुलं मी माझे स्तनपान दिलेले आहेत ते माझी 3 मुलं, ही 3 मुलं आता मला माझ्या ठिकाणी पाहिजेत, मला माझी मुलं पाहिजेत. त्याला आता प्रॉब्लेम निर्माण झाला की हा 3 देव त्याच्या स्वतःने जायला उत्सुक होते. परंतु मग त्यातून जो आपण म्हणतो ना की ते एक विचार आला की हे तिन्ही देवाचं एकत्रीकरण एक मुलगा तुमच्याकडे राहील. म्हणून तो त्या ठिकाणी की जो ब्रह्मदेवाचा जो अंश होता तो चंद्रमुखी गेला. भगवान शिव ते आपल्याला माहितीच आहे आणि जो तिसरा विष्णू रूप तो आपला बालकाचं रूप घेऊन त्या ठिकाणी राहिला. तेच आपले दत्तात्रेय असा कथा आहे. आता हे सगळे वेद पुराण शास्त्र सगळीकडे दत्तात्रेयांची कथा साधारण अशीच आलेली आहे. पण थोडाफार फरक आहे. आता थोडाफार फरक काय की सांगणारा व्यक्ता आता समजा हा विषय मी घेतला, मी माझ्या तऱ्हेने सांगेन,
पण हाच विषय हे मी अगदी त्याला लिहून दिलं तरी तो सांगणार त्याच्याच स्टाईलने वेगळं सांगितलं आहे, एवढं त्या ठिकाणी फरक आहे असा वेदात आपला उल्लेख आहे. त्यानंतर पुराणांचा विचार केला तर बघा 10 पुराणांमध्ये दत्तात्रयांचा उल्लेख आहे. शिवपुराण, शतरुद्र संहिता, विष्णू धर्मोत्तर पुराण, विष्णू पुराण, वायुपुराण, ब्रह्मपुराण, ब्रह्मांड पुराण, कूर्म पुराण, मार्कंडेय पुराण इत्यादी 10 पुराणांमध्ये दत्तात्रयांचे उल्लेख होतात. जन्मकथा पण येते, उपदेश पण येते, थोडाफार फरक आहे, परंतु एकंदरीत ब्रह्मा विष्णू महेशांचा एकवटी करून त्या ठिकाणी दत्तात्रय हे दैवत निर्माण झालं याच्याबद्दल काही संशय नाही. आता वेदांच्या प्रमाणे उपनिषद पण आपण म्हणतो अगदी पूर्वकाळातले. उपनिषदामध्ये सुद्धा दत्तात्रयांचा उल्लेख आहे. शांडिल्योपनिषद, भिक्षुकोपनिषद, अवधूतोपनिषद, जाबाल दर्शनोपनिषद, दत्तात्रेयोपनिषद याच्यात दत्तात्रयांची माहिती आली. म्हणजे वेद बघितले, पुराणं बघितली, शास्त्र बघितली, उपनिषद आहे, याच्यात पण त्यांचा उल्लेख आहे. आता त्या मानाने अलीकडचे ग्रंथ आपण बघूया. त्यात आपण पहिलं रामायण घेऊया. तर रामायणामध्ये असं सांगितलेलं आहे की ज्या वेळेला राम वनवासाला निघाले त्याला भ्रमंती करत करत ते अत्री ऋषींच्या आश्रमात आलेले आहेत. आणि अत्री ऋषींच्या आश्रमात आल्यानंतर अत्री ऋषींना म्हणजे सीतामाईला अनुसया सिनीर होती, त्यामुळे त्या ठिकाणी अनुसयेने पतिव्रता धर्म कसा असावा याचा उपदेश तिने सीतामाईला केलेला आहे असा त्या ठिकाणी उल्लेख आहे. म्हणजे आता आपण रामायण पण बघितलं, दत्तदैवताचं वैशिष्ट्य बघत असताना आपण त्यांच्या कुठे कुठे उल्लेख आहे ते आपण बघतोय. आता आपण महाभारताकडे येऊया. महाभारतामध्ये सुद्धा दत्तात्रयांचा उल्लेख आहे. त्या ठिकाणी सहस्त्रार्जुनाला उपदेश केल्याचं वनपर्व, शांतीपर्व, अनुशासन पर्व यात उल्लेख आहे. आणि भगवंताचा 6वा अवतार परशुराम याला पण दत्तात्रयांचा उपदेश आहे. आणि परशुरामाची तुम्ही कथा आपल्याला माहिती आहे. तर त्याला माता पित्यांचा 10 संस्कार हा दत्तात्रयांनी पौरोहित्य करून केलेला आहे असं त्या ठिकाणी उल्लेख आहे. त्या महाभारतात पण आपल्याला सांगितलं आहे. आता अलीकडच्या ग्रंथात आहेत का, हे झाले रामायण महाभारत, हे खूप हजारो वर्षापूर्वीचे ग्रंथ आहेत. अलीकडचं होतं तर त्या ठिकाणी आपल्याला आश्चर्य वाटतं. म्हणजे की अलीकडचं ग्रंथ म्हणलं तर त्या पहिला ग्रंथ आपल्याला सरस्वती गंगाधरांचा गुरुचरित्र ग्रंथ, त्याच्यामध्ये दत्तात्रय आहे. आणि त्यामाने अलीकडचा म्हणजे 1700 म्हणजे गुरुचरित्र जो 600-700 वर्षापूर्वीचा आहे, पण त्यामाने अलीकडचं म्हणजे 1741 रचला गेलेल्या नवनाथ भक्तिसार याच्यामध्ये पण दत्तात्रयांचा बऱ्याच अध्यायामध्ये उल्लेख आहे. आणि काही काही ठिकाणी त्यांनी म्हणजे कोणाला उपदेश केला, काय उपदेश केला याचा पण त्या ठिकाणी केलेले आहे. आणि त्यानंतर गुरुचरित्रातला उल्लेख सांगितला. दत्तप्रबोध नावाचा एक ग्रंथ आहे, त्या अनंतसूत कावडीबुवा यांनी तो लिहिलेला आहे, त्याच्यामध्ये पण आहे. दत्त महात्म्य टेंबे स्वामींचा आहे, त्याच्यात पण उल्लेख आहे. दत्त चरित्रसार म्हणजे निर्णय ग्रंथातल्या दत्तकथा एकत्र करून एक आपल्या पुण्यातलेच विगो नातूल यांनी एक दत्त चरित्र कथासार म्हणून लिहिलेलं आहे, त्याच्यामध्ये संबंध दत्तात्रयाचा उल्लेख आहे. एकंदरीत विचार केला तर वेद, पुराणे, उपनिषदे, प्राचीन ग्रंथ आणि अनेक अर्वाचीन ग्रंथ या सगळ्या ग्रंथांमध्ये भक्तिप्रधान असो, ज्ञानप्रधान असो, कर्मप्रधान असो, कुठं ना कुठं तरी त्या ठिकाणी दत्तात्रयांचा उल्लेख केलेला आहे. आणि त्यांच्या लीला पण सांगितलेल्या आहे आणि दत्तात्रयांनी केलेला उपदेश पण सांगितलेला आहे. हे आपलं वर्सटाईल रूप आपल्याला दिसतं. आता आपण दत्त संप्रदायाकडे वळूया. दत्ताचं सगुण रूप आपण बघितलं तर त्या ठिकाणी त्यांच्या माथ्यावर जटाभार आहे, गळ्यात रुद्राक्षांच्या माळा. आता रुद्राक्षांच्या माळाविषयी एक मला चांगला उल्लेख असा मिळाला की त्यांच्यातल्या एरवी 108 म्हणजे रुद्राक्षांची माळा असते, पण दत्तात्रयांच्या गळ्यात मात्र 52 रुद्राक्षांची माळा असते. एक माहिती म्हणून बघा, कारण त्यांनी असं सांगितलं आपली 52 मूळ अक्षरं आहेत म्हणून 52. म्हणजे त्याच्यात एक सुभाषित आपल्याला माहिती असेल, अमंत्राक्षरम नास्ती नास्ती मूल अनौषधीम अयोग्य पुरुषा नास्ती योजकस्तस्त दुर्लभ. म्हणजे मंत्रात नाही असं कुठलंही अक्षर नाही, अमंत्राक्षरम नास्ती. त्याचा पुरा आपल्याला या ठिकाणी येतो की 52च्या 52 अक्षरं त्या ठिकाणी दत्तात्रयांनी आपल्या अंगावर रुद्राक्ष रूपाने धारण केलेले आहे असं म्हणायला काय हरकत नाही. त्यानंतर हातामध्ये दंड, कमंडलू, त्रिशूळ, डमरू, शंख, चक्र, गदा, पद्म इत्यादी शस्त्र आणि आभूषणं असतात. शरीरावर ते मृगचर्म अथवा व्याघ्रचर्म, पायात त्यांच्या खडाव असतात. सहसा त्यांचं वास्तव्य औदुंबर वृक्षाखाली असतं. त्यांचा संचार सांगायचा झाला तर त्यांचं स्नान गंगा तीरावर निर्णय अभंग आहे. प्रत्येक संतांनी अभंग, अगदी मीराबाईचा सुद्धा अभंग आहे दत्तात्रयांच्या संचाराबद्दल. तर स्नान गंगा तीरावर चंदन टिळक म्हणजे चंदन लावतात. पंढरपुरामध्ये भिक्षेला ते कोल्हापुरासाठी येतात. प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी मंदिरं आहेत बरं का त्या ठिकाणी. आणि पांचाळेश्वरला त्या ठिकाणी भिक्षा सेवन करतात. तुळजापूरमध्ये हस्तप्रक्षालन करतात.
विश्रांती आणि निद्रेसाठी ते माहूरगडावर जातात. माहूरगडावर आपण कदाचित गेला तर ते दत्तस्थान त्या ठिकाणी दाखवतात. असंच सर्वसाधारणपणे त्यांची भ्रमंती सतत चालते. आता ही भ्रमंती आणि आधीच्या अवताराची आहेत. आधीच्या अवतारमध्ये अशी काही भ्रमंती वगैरे काही नाही. दशावतारामध्ये तो काम झाला की त्याचा अवतार संपलेला आहे. पण हे सतत सतत चालू आहे त्यांचं, अशी भ्रमंती आहे. आणि ही सगळी वर्णनं आणि त्यांची स्तुती प्रत्येक साधू संतांनी आपल्या कवनामध्ये केलेली आहे. हे अगदी त्याचे वैशिष्ट्य आहे. त्याबरोबर भक्तवात्सल्यासाठी दत्तात्रेयांनी कधी संन्यासी अवतार घेतलेला आहे, कधी मलंगाचं रूप घेतलेलं आहे, कधी फकीराचं रूप घेतलेलं आहे, कधी लहान मुलाचं रूप घेतलेलं आहे. आणि अनेक रूपांनी त्यांना दत्तात्रेयांनी त्या ठिकाणी दर्शन दिलेलं आहे आणि प्रबोधन केलेलं आहे. दत्तात्रेय काही ठिकाणी वैराग्य संपन्न तर काही ठिकाणी ऐश्वर संपन्न पण दाखवले जातात. अशा तऱ्हेने दत्तात्रेयांचं साधन सगुण रूप आहे. तर आता दत्तात्रेयांच्या मूर्तीच्या बाबतीत आपण बघूया. सहसा उपासनेसाठी वापरण्यात जाणाऱ्या दत्तात्रेय मूर्तींची काही वैशिष्ट्य आहेत. सहसा ती त्रिमुखी असते आणि काही वेळेला एकमुखी पण त्या ठिकाणी असते. कधी त्या ठिकाणी 2 हात दाखवले जातात, कधी 4 हात दाखवले जातात, कधी 6 हात दाखवले जातात. म्हणजे 3 दुने 6 पण हात दाखवले जातात त्या ठिकाणी. त्यांचा वर्ण काही ठिकाणी कापरासारखं आहे. म्हणजे दत्तात्रेय स्तोत्रामध्ये उल्लेख आहे, कर्पूर कांती देहाय ब्रह्ममूर्ती धरायचं. काही ठिकाणी कापरासारखा आहे, काही ठिकाणी चाफ्यासारखा पिवळा धमक आहे, काही ठिकाणी तांबूस आहे. त्यांच्या काखेमध्ये झोळी असते नेहमी. आणि कामधेनू ही पृथ्वी ही कामधेनू समजली जाते. ती पृथ्वी आहे त्या ठिकाणी. आणि खरोखरच पृथ्वी ही कामधेनूच आहे. आपल्याला पाहिजे सगळ्या गोष्टी पृथ्वीवरनंच आपल्याला मिळतात. त्याच्यानंतर 4 कुत्री जी आहे ती 4 वेदांचं रूप सांगितलं जातं. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद ही 4 कुत्री त्या ठिकाणी सांगितली जातात. जपमाळाबद्दल सांगितले ते संन्यासी रूपात असतात, कधी अवधूत रूपात असतात. अवधूत रूप म्हणजे काय हे जरा मोठा विषय, आता मी या ठिकाणी सांगत नाही. काही ठिकाणी स्वेच्छाचार्य आढळून जातात, काही ठिकाणी त्यांच्या हातात त्रिशूळ असतो, काही ठिकाणी त्रिशूळ नसतो. आणि त्रिशूळाचं असं सांगितलं आचार, व्यवहार आणि प्रायश्चित ही त्याची 3 पाती आहेत असं सांगितलं जातं. हे त्रिशूळ त्या ठिकाणी येतं. आता दत्तात्रेयाच्या संप्रदायामध्ये उपासना काय होते? उपासनेच्या बहुतेक ठिकाणी पादुकांच्या रूपाने जास्त उपासना त्यांच्या ठिकाणी होते. मूर्तीची उपासना त्या मानाने कमी आहे. मंत्र गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरू. नंतर दुसरा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा टेंबे स्वामींनी सिद्ध करून दिलेला आहे. नंतर ओम ज्ञान दत्तात्रेय नमः तिसरा आहे. कधी कधी सर्वसामान्य माणूस आपण नुसतं गुरुदेव दत्त हे पण म्हणतो. आणि याच्याबरोबर दत्तमाला मंत्र नावाचा एक मोठा मंत्र आहे. कधीतरी तो विषय घेऊन मी सांगेन. तो काही ठराविक गोष्टींसाठी वापरला जातो आणि त्याचा रिझल्ट पण चांगला येतो. म्हणजे काही कामनिक म्हणजे घरामध्ये काही बाधा असली समजा किंवा एखादं आपलं काम होत नसलं तर त्या दत्तमाला मंत्राचा जप केल्यानंतर ते काम होतं, असा भाविकांचा अनुभव आहे. तो कधीतरी विषय आपण त्या ठिकाणी जाऊ. आता उपासना ग्रंथ बघूया. आपण दत्त संप्रदाय बघतोय तर गुरुचरित्र आपल्या सगळ्यांचं माहिती आहे. त्याच्याबरोबर त्यांनी दत्त महात्म्य आणि दत्तप्रबोध हे ग्रंथ निर्माण केले. याचं कारण असं एक सांगितलं जातं, मी थोडंसं संशोधन केल्यानंतर, की सहसा गुरुचरित्र महिलांनी वाचू नये असं सांगितलं जातं. याचं कारण काय, त्याला 16 वेळाची बंधनं खूप आहेत आणि ती पाळी जातीलच याची काही गॅरंटी नसते. त्यामुळे स्त्रियांनी वाचू नये. मग स्त्रियांनी काय करायचं? मग स्त्रियांची वाचण्यासाठी त्यांनी दत्त महात्म्य किंवा दत्तप्रबोध नावाचे 2 ग्रंथ टेंबे स्वामींनी त्या ठिकाणी केलेले. मी काही ठिकाणी गुरुचरित्र पारायणाला गेलो होतो. तिथं सगळं 16 वयातलं सगळं पारायण होतं त्या ठिकाणी. सांगायला हरकत नाही की सांगलीचे एक आप्पा म्हणून गृहस्थ आहेत, आप्पा कुलकर्णी नावाचे. त्यांनी सगळ्या दत्तक्षेत्रामध्ये त्या ठिकाणी पारायणं आयोजित केली होती. अगदी सांगितल्याप्रमाणे सगळं 16 वेळात चाललं होतं. पण त्याने एक सांगितलं की पुरुषांनी गुरुचरित्र वाचायचं आणि महिलांनी हे दत्त महात्म्य वाचायचं त्यांनी सांगितलेलं होतं. आता त्यांचं न ऐकता सुद्धा काही वाचत असतील, माझा काही इलाज नाही, त्यांचा पण काही इलाज. पण त्यांनी असं सांगितलं की तुमच्यासाठी हा ग्रंथ निर्माण करून दिलेला आहे ना, आणि ते अवतारी पुरुषांनीच करून दिलेला आहे. असो, हे ज्याच्या त्याच्यावर अवलंबून आहे. ह्याच्याबरोबर त्यांच्या शिष्यमंडळी आहेत टेंबे स्वामींचे, त्यांचे योगानंद सरस्वती उर्फ दांडाबुवा. त्यांचं आपल्याकडं हा जरा घाणेरडा शब्द वापरला जातो, पण गुजरातीमध्ये त्याचा अर्थ एक वेडा माणूस म्हणून. कारण हे जे बुवा होते ते जगावेगळंच वागत होते. आणि त्यांच्या घरामध्ये हे योगानंद सरस्वती जे होते ते एका गुजराती ब्राह्मण घरामध्ये जन्माला आले होते. आणि त्यांना लहानपणापासून दत्तात्रेयांची भक्ती होती. त्यासाठी त्यांनी बऱ्याच गोष्टी केल्या जगाविरुद्ध. आणि लोकांना वाटायचं हा वेड्यासारखा वागतोय म्हणून. म्हणून त्यांनी त्या गुजराती भाषेत तो शब्द आहे म्हणून त्यांना ते नाव पडलेलं आहे. आपल्याकडे तो जरा घाणेरडा शब्द म्हणून वापरला जातो, पण त्याच्याकडे नुसता वेडा एवढाच अर्थ त्याच्यातून निघतो. तर त्यांनी पण काही ग्रंथ निर्माण केलेले आहेत, त्याची पण पारायण होतात.
याच्यावर रंगावधूत नावाचे मोठे साधू होऊन गेले, त्यांचा पण संप्रदाय आहे, त्यांचे पण उपासक दत्तबावनी नावाचा ग्रंथ आपण ऐकला असेल, तो त्यांचा आहे त्या ठिकाणी. आणि त्यांचे पण स्थान आहे, नारेश्वरला स्थान आहे, मी तिथे जाऊन आलोय, हे पारायण पण त्या ठिकाणी केलंय. अशा ठिकाणी एक चांगलं हे होऊन गेले. आता दत्तात्रेयांच्या भक्तांचा विचार करू तर गोरक्षनाथ आपण जर नवनाथ कथेमध्ये ऐकतोय, गोरक्षनाथापासून अलीकडच्या गोळवणी महाराजांपर्यंत हजारो दत्तभक्त होऊन गेले. त्याच्यातले काही ठळक सांगायचे झाले तर चक्रधर आहेत, जनार्दन स्वामी आहेत म्हणजे एकनाथांचे गुरु, संत एकनाथ आहेत, दासोपंत आहेत, निपट निरंजन आहेत, नारायण स्वामी आहेत, चिदंबर दीक्षित आहेत, रघुनाथ भटजी नाशिककर हे आहेत, निरंजन रघुनाथ आहेत, नारायण महाराज जालवणकर आहेत, बालमुकुंद आहेत, आळंदीचे नृसिंह सरस्वती आहेत. आता पौष पौर्णिमेला त्यांचा उत्सव असतो त्या ठिकाणी. तर पंत महाराज बाळेकुंद्री त्यांचा एक वेगळा संप्रदाय आहे, आणि वेगळा म्हणजे दत्त संप्रदायाचा आहे, पण त्यांचे पण त्या ठिकाणी फॉलोअर्स प्रचंड आहेत. विष्णुदास माहूरकर म्हणजे आपण जे म्हणतो ना गुरुपादुक म्हणतो, ज्या संगतीने विराग झाला ज्याची रचना, ते नारायण महाराज जालवणकर हे पण त्या ठिकाणी आहेत. असे अनेक म्हणजे हजारो होऊन गेलेले आहेत आणि होत राहतील असा प्रचंड मोठा संप्रदाय असं म्हणणं काही हरकत नाही. आता काही ठिकाणी दत्त संप्रदायात बहुतेक ठिकाणी 16 मात्र व्यवस्थित पाळलं जातं. काही ठिकाणी जे म्हणजे पाळलं जात नसेल तर त्याला पण त्यांनी अल्टरनेटिव्ह दिले, पण ते आपण कुठले दिले ते आपण परत कधीतरी बघूया. आता दत्तक्षेत्रांचा विचार करूया आपण. तर दत्तक्षेत्रांचा विचार केला तर मगाशी सांगितले की ते स्नान कुठं होतं, त्या प्रत्येक ठिकाणी दत्त मंदिरे आहेत आणि त्या ठिकाणी पादुका आहेत, त्या ठिकाणी मूर्ती पण आहे. त्या ठिकाणी पिठापूर आहे, कुरोपूर आहे, गिरनार आहे, कारंजा आहे, औदुंबर आहे, नृसिंहवाडी आहे, गाणगापूर आहे, बाळेकुंद्री महाराजांचं बाळेकुंद्री नावाचं गाव आहे तिथं पण आहे, अक्कलकोट आहे, माहूरगड आहे, माणिकनगर हुमनाबाद आहे, हे आढळतात. याच्याबरोबर टेंबेस्वामी आणि त्यांच्या प्रत्येक शिष्यांची स्थानं पण प्रसिद्ध आहे. उदाहरणार्थ आता उल्लेख केला योगानंद सरस्वती रूप गांडा महाराज, त्यांचं गुंज नावाचं क्षेत्र आहे, तिथं त्यांचा मोठा संप्रदाय मंदिर आहे. त्यानंतर रंगावधूतांचं नारेश्वरला आहे, तिथं पण मोठा उत्सव चालतो. तिथं गुजराती मंडळी जास्त असतात कारण त्या भागातच ते आहे. याच्यावर टेंबेस्वामींचं जन्मस्थान म्हणजे माणगाव आहे. टेंबेस्वामींनी जिथं निर्याण झालं ते गरुड शहर आहे. तेव्हा कर्नाटकात गेलं तर बाबा म्हणून नावाचं एक उर्फ चंद्रगिरी नावाच्या डोंगरावर तिथं एक दत्तात्रेयांची एक कथा अशी सांगितली जाते की एकाला दत्तात्रेयांचं दर्शन पाहिजे होतं, म्हणून तो त्या ठिकाणी अनुष्ठान करत होता. तर त्यांना सांगितलं की आज रात्री तुम्हाला दत्तदर्शन होईल, पण शेवटी तो कंटाळा निघून गेला. तर तिथे एक मुस्लिम मात्र तो बसलेला होता त्या ठिकाणी. तर दत्त महाराज प्रकट झाले आणि त्यांनी त्याला दर्शन दिलं आणि मग त्याला सांगितलं की तुझ्या पिढ्यानपिढ्या इथं या ठिकाणी तू पूजा कर. त्यामुळे तिथला पुजारी मात्र मुस्लिम आहे. पण आता काही ठिकाणी त्याचं जरा अतिरेक पण होतो, तो भाग आपण आता बाजूला ठेवून द्या. पण असं पण स्थान आहे. आणि आपण जर का गाणगापूरला गेलात तर गाणगापूरला नगारा वाजवायची सेवा पिढ्यानपिढ्या एका मुस्लिम घराण्यामध्ये, म्हणजे दत्त महाराजांच्या याच्यामध्ये सर्व धर्म समूह खरोखर चांगल्या रीतीने पाळला जातो असं म्हणायला काही हरकत नाही. तर अशा तऱ्हेच्या तिथीकडे येऊया. दत्त संप्रदायात गुरुवार हा वार उपासनेचा सांगितला जातो. याच्यातली थोडीशी गंमत आठवली म्हणून सांगतो तुम्हाला. एकनाथांचे गुरु आपल्याला माहिती आहेत, तर त्यांचा प्रभाव इतका होता, ते म्हणजे किल्ल्यावर किल्लेदार होते त्या ठिकाणी. त्यांचा प्रभाव इतका होता की त्या ठिकाणी त्यांना गुरुवारी दत्ताची उपासना करायची. तर मुस्लिम सत्ता होती, त्यांचा मुस्लिमांचा वार शुक्रवार असतो, पण त्यांनी त्या ठिकाणी निजामाची परवानगी घेऊन तो गुरुवार चेंज केला आणि गुरुवार ही सार्वजनिक सुट्टी म्हणून जाहीर केली आणि ते बादशाने पण ती मानली. तर अशा तऱ्हेचा हा गुरुवार आहे. आणि उपासनेची तिथी सर्वसाधारणपणे मार्गशीर पौर्णिमा म्हणजे दत्त जयंती, भाद्रपद शुद्ध चतुर्थी ही श्रीपाद वल्लभांची जयंती आहे, त्याच्याबद्दल थोड्याने सांगेन. आश्विन वद्य द्वादशी म्हणजे गुरुद्वादशी ही त्यांची अवतार समाप्ती आहे. त्याच्यानंतर पौष द्वितीया काल होऊन गेलेली नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांची जयंती आहे. नंतर माघ वद्य प्रतिपदा म्हणजे गुरुप्रतिपदा हा त्यांचाच निजानंद गमनाचा दिवस आहे. आणि चारही अवतारांच्या लीलास्थानावर सर्व जन्मतिथी आणि पुण्यतिथ्या आणि त्या लीला ग्रंथाची पारायण, कीर्तन, पालखी सोहळा, अन्नदान अशा सगळ्या मार्गाने चालत आहे. म्हणजे श्रीपाद वल्लभांची समजा उपासनाची जयंती ही फक्त त्या ठिकाणी पूर्वपूर्वात असं होतं नाही की त्यांची जन्मतिथी वगैरे सगळी या ठिकाणी नृसिंहवाडीला पण साजरी होते, औदुंबरला पण साजरी होते, असं त्या ठिकाणी सगळ्या अवतारांची एकमेकांच्या ठिकाणी साजरी केली जातात. आणि मला थोडीशी गमतीची गोष्ट कळली त्या ठिकाणी. मी पारायणासाठी गेलो होतो, औदुंबरला गेलो होतो. तर त्यांनी असं सांगितलं की ज्या दिवशी दत्त महाराजांचा निर्याण दिन असतो त्याला आम्ही त्यांची छोटीशी एक मूर्ती करतो
आणि खरोखर ती म्हणजे त्यांनी असं सांगितलं जातं, दत्त महाराज शेवटी कृष्णा नदीच्या पात्रावरनं म्हणजे पुष्पांच्या आसनात बसून त्या ठिकाणी पुढे गेले याच्या ठिकाणी. ते तसं आम्ही करतो. तर ते पुष्पाचं आसन करतो, दत्त महाराजांची मूर्ती ठेवतो आणि प्रवाहाच्या निम्म्यापर्यंत जातो आणि ती मूर्ती परत आणतो. म्हणजे ती परंपरा त्या ठिकाणी ती साजरी करतात. अशा गमती जमतीच्या गोष्टी त्या ठिकाणी पण आहे. आता आपण कलियुगाकडे येऊया. आधीचे आपण युग बघितली, त्याचे अवतार बघितले. आता कलियुगामध्ये 4 प्रमुख अवतार सांगितले जातात. पहिला श्रीपाद वल्लभ, दुसरा नृसिंह सरस्वती, तिसरा स्वामी समर्थ आणि चौथा माणिकप्रभू. त्याची आपण थोडक्यात माहिती घेऊया. पहिला अवतार श्रीपाद वल्लभ हा आंध्र प्रदेशातील पिठापूर येथे गणेश चतुर्थीच्या दिवशी सन 1320 रोजी झाला आणि 1350च्या गुरुद्वादशीला पुरोपूर यांनी अवतार समाप्ती केली. या दोन्ही ठिकाणी त्यांची पादुका आणि मंदिरं आहेत आणि त्यांचा एकूण कार्यकाळ फक्त 30 वर्षाचा आढळून येतो. तर याच्यात एक दुसरी कथा गुंफलेली आहे की त्या ठिकाणी एक रजक होता, तो ते स्वामींची सेवा म्हणजे लांबून अंतरावरून करत होता. तर एकदा त्याने असं बघितलं की तिथला तो यवन जो राजा होता तो कृष्णा नदीमध्ये स्नानाला लावला होता आणि त्याच्यात एक क्रीडा चालवत होता. तर तो त्याला फार वाईट वाटलं. तो म्हणला, आपण हे दरिद्री हे असं वैभव आपल्याला कसं मिळणार. त्याला दर्शनात आलं होतं पण मनात त्याचे तेच विचार चालले होते. तेव्हा श्रीपाद वल्लभाने विचारलं, का रे काय 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 झालं तुला. तर तो बोलून गेला की मला हे असं राजभोग वगैरे मला फार आवडतं. तर ते म्हणाले की ठीक आहे, तू इतकी वर्षी सेवा केली, तुला मी हे सगळं वरदान देतो की तुला राजभोग. पण तो म्हटला, आता मी म्हातारा झालो, आता मी काय करू. त्या म्हणले, हरकत नाही की पुढच्या जन्मी तुला हे सगळे भोग प्राप्त होतील. आणि ते भोग प्राप्त झाल्यानंतर ते म्हणले, अहो पण तुम्ही पुढच्या जन्मी माझं तुमची ताटातूट होईल, त्याचं काय. ते म्हणले, त्याची पण काळजी करू नको, मी पुढचा अवतार धरीन तो नृसिंह सरस्वती म्हणून आहे. आणि शेवटच्या वेळेला तुझी माझी नक्की विसरी शैल्य मल्लिकार्जुनाला तुझी माझी शेवटची भेट होईल, असं त्यांनी त्या ठिकाणी वरदान त्याला दिलं. आणि त्या वरदानामुळे मग पुढचा अवतार जो नरसिंह सरस्वती हा झाला असं म्हणायला काही हरकत नाही. हा दुसरा अवतार. आणि मी थोडासा एक अभ्यास केला याच्यासाठी. अभ्यासासाठी ग्रंथ 2-3 घेतले होते. त्याच्यातला एक ग्रंथ आहे की आपल्याकडे डॉक्टर प्रणव जोशी म्हणून होऊन गेले, आपल्याकडे येऊन गेले असते, खूप खूप पूर्वीचे. तर त्यांनी दत्तात्रय ज्ञानकोश नावाचा, त्यांनी सगळ्या ठिकाणच्या दत्त कथा म्हणा की स्थानं म्हणा हे सगळे एकत्र करून एक मोठा कोश 500-600 पानाचा बनवलेला. तर त्याच्यामध्ये त्यांनी हा यवनराजा कोण होता याचा पण ट्रेस करायचा प्रयत्न केला आणि त्यानं तो सापडला. आणि त्या ठिकाणी सर ते 1435 ते 1458 या काळामध्ये बेदरचा बादशाह, त्याचं नाव दुसरा अल्लाउद्दीन, याचा उल्लेख आढळला. आणि त्याचा निर्याण असं सांगितलंय की तो शेवटी स्फोटकाने मेला. आता हे स्फोटकाने मेला ही कथा त्या ठिकाणी गुरुचरित्रात आपल्याला आलेली आहे की हा रजक जो होता त्याने अवतार समाप्ती केल्यानंतर ह्याला त्या बेदर बादशाचा जन्म मिळाला आणि त्याला तिथे सगळे राजभोग त्या ठिकाणी बघायला मिळाले. त्यानंतर नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांची पण गाठ पडली. ती गाठ अशी पडली की त्याच्या मांडीवर एक स्फोटक झाला होता. स्फोटक म्हणजे मोठा फूट झाला होता आणि त्याला खूप वेदना होत होत्या. त्याने अनेक उपाय केले पण त्याचा काय फारसा फरक पडला नाही. कोणीतरी त्याला सांगितलं की सत्पुरुषाचं दर्शन घेतलं आणि त्याची कृपा झाली तर तुझा रोग बरा होईल. तर त्याप्रमाणे तो शोध करत होता. त्याला कळलं की नरसिंह सरस्वती आहेत आश्रमात. मग तो त्या ठिकाणी गाणगापूरला आला. गाणगापूरला आल्यानंतर त्यांनी राजाने विचारलं कुठे आहेत ते. तर ते संगमावर होते. तर संगमावर तिथं गेला. तर संगमावर गेल्यानंतर नरसिंह सरस्वती स्वामी ते काही विचारायच्या आधी नरसिंह सरस्वती स्वामीच म्हणाले, का रे रजका कुठे असेसी, बहुत दिवस भेटला असे आमचा. म्हणजे आम्हाला विसरून तो खूप दिवसांनी भेटला. त्यावेळेला त्याला पूर्वजन्माचं स्मरण आलं की पूर्वजन्मी आपल्याला असा असा वर दिला होता. त्यामुळे तो साष्टांग लोटांगणी गेला. ते म्हणले, आता का आलात माझ्याकडे, तुला राजभोग सगळा दिला ना. ते म्हणले, माझ्या मांडीवर एक स्फोटक झालेला त्या प्राणांचे. ते म्हणले, कुठे स्फोटक. तो बघायला गेला तर स्फोटकच नव्हता त्या ठिकाणी. तो बरा झाला. मग त्यांनी आपलं राजवैभव दाखवण्यासाठी स्वामींना नेलं. पण तो नंतर स्वामींच्या लक्षात येलं की आता हे सगळे यमन लोक इथे गाणगापूरला यायला लागतील जास्त आणि त्याच्यामुळे ते आपली जी धर्माची घडी आहे ती म्हणजे विस्कळीत होण्याची शक्यता आहे. म्हणून त्यांनी नंतर अवतार म्हणजे भेट वगैरे दिली, त्याच्या गावाला गेले, त्याचं सगळं राजवैभव बघितलं. ते सगळं झाल्यानंतर त्यांनी अवतार समाप्ती केली. पण जो स्फोटक त्यांनी रोखला होता तो स्फोटक त्याच्या अंतकाळी परत उद्भवला असेल आणि त्याच्यामध्ये मृत्यू झाला असेल त्याचा, असं आपण त्यावेळेला म्हणायला काही हरकत नाही. म्हणजे दोन्ही कथा आपल्याला जुळतात. तर अशा तऱ्हेचं हे झाल्यानंतर आता हे श्रीपादाचं चरित्र जे आहे आपण बघितलं, फक्त त्यांचा तो कार्यकाळ फक्त 30 वर्षाचा आहे. परंतु गमतीची गोष्ट अशी आहे, काही वर्षापूर्वी त्यांचं अवतार चरित्र प्रकट झालं आणि त्याच्यात चक्क लिहिले होतं की ते त्या पापानुचार्य म्हणजे होते त्यांचे आजोबा,
की त्यांच्या 33 कारण आपले श्रीपाद वल्लभ ब्रह्मचारी म्हणजे त्यांचा वंश काढण्याचा प्रश्न नाही, त्यांच्या 33व्या पिढीमध्ये प्रकाशित होईल. आणि खरं 33व्या पिढीमध्ये ते प्रकाशित झालं. मोठा ग्रंथ श्रीपाद चरित्राम मोठा ग्रंथ आहे तो, म्हणजे टेक्स्टच्या स्वरूपात आहे. पहिल्यांदा तेलुगूमध्ये आला तो, तो मराठीत त्याचं भाषांतर पण झालं. त्याच्यानंतर तो ओवीबद्ध म्हणजे गुरुचरित्र आपण जसं म्हणतो तसं ओवीबद्ध 53 अध्यायाचं ते पुस्तक आहे आणि हे प्रकाशित झालं. आणि त्याच्यामध्ये सगळं श्रीपाद वल्लभांचं संपूर्ण चरित्र आलं होतं. ते कुठं कुठं गेले होते, काय गेले होते, सगळं त्याच्यामध्ये आहे. आता हा अवतार आपण समाप्त करूया. आता दुसरा अवतार नरसिंह सरस्वती. तर या नरसिंह श्रीपाद अवतारामध्ये त्यांनी अंबिका नावाच्या ब्राह्मणीवर कृपा झाली होती आणि तिला पण तिने वरदान केलं होतं की तुला पुत्र होतील. तिने शनिप्रदोष व्रताचं फळ केलं होतं आणि तिला पण वचन दिलं होतं. त्याच्या वचनाप्रमाणे हा दुसरा अवतार पौष शुद्ध द्वितीया सन 1378 महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यातील लाडाचे कारंजे इथे झाला. आपण गेले असला तर आपल्याला आठवत येईल. आणि माघ वद्य प्रतिपदा 1458 आंध्र प्रदेशातील श्री क्षेत्र मल्लिकार्जुन जवळील कर्दळे वनामध्ये अवताराची समाप्ती झाली. आता सांगितल्याप्रमाणे हा कार्यकाल साधारण 70 वर्षाचा होतो आणि त्या सगळ्या स्थानावर त्यांच्या मूर्ती पादुका वगैरे सगळ्या आहेत. आता हे स्थान कसं काय लोकांना कळलं की त्या ठिकाणी गुरुचरित्रात उल्लेख आहे मात्र की उत्तरदेशी कारंजा नगरी हा उल्लेख आहे, पण नक्की त्यांचं जन्मस्थान कुठलं हा लोकांना कळलेलं नव्हतं. तर टेंबेस्वामी भटकंती करत करत तिकडं कारंजी गावात एकदा गेले, सुदैव म्हणायचं हरकत नाही. आणि त्यांना जसं हे गाव महाराजांचं जन्मस्थान आहे, हे जन्मस्थान कुठं आहे म्हणून त्याने मी तिकडं सगळं जाऊन आलो बरं का, सगळं बघून आलो. तर त्या ठिकाणी एका मारुतीच्या मंदिरामध्ये त्यांचं वास्तव्य होतं आणि ते सगळे भटकत होते. आणि भटकता भटकता एक छोट्या गल्लीच आहे त्याचं म्हणायला हरकत नाही, एक वाडा आहे, त्याला घोड्यांचा वाडा असं म्हणतात. तिथं आल्यानंतर एकदम त्यांच्या अष्टसात्विक भाव उदरले, त्यांच्या डोळ्यातून पाणी व्हायला लागलं आणि त्यांच्या तोंडातून शब्द आले की हेच आमच्या गुरु महाराजांचे जन्मस्थान. म्हणून त्यांनी चौकशी केली तर तो वाडा घोड्यांचा होता. आणि नंतर चौकशी केली, त्या वाड्यामध्ये फारसं कोणी राहत नव्हतं. ते विचारलं का राहत नाही लोक, तर ते म्हणाले की आम्हाला या ठिकाणी काही विचित्र भास होतात की पहाटेच्या वेळेला तिथे आड आहे, तो आपण गेला तर आड पण तो आपल्याला बघता येईल. त्या आडामधून कोणतरी पाणी काढताय, संन्यासी एक माणूस इथं वावरतोय, तर आंघोळ करतो, सुतो वगैरे पण बोलतो. आम्हाला वाटलं हे काहीतरी भूतपेत पिशाचे आहे म्हणून आम्ही हा वाडा सोडला. भीती वाटते आमच्या सगळ्या लोकांना. त्यांनी आजही तो त्या वाड्यामध्ये कोणी राहत नाही, त्यांचं ते शेतीचं सामान वगैरे त्या ठिकाणी आहे. तर ते सांगितलं तर त्यांनी सांगितलं असं असं एका दिवस त्यांनी मुक्काम केला आणि त्यानंतर सांगितलं हे जन्मस्थान आहे. पण ते त्यानंतर पुढे गेले. त्यानंतर ब्रह्मानंद सरस्वती नावाचे आणखीन एक संन्यासी, त्यांना हे सगळं कळल्यानंतर ते त्या ठिकाणी आले. बरेच दिवस त्यांनी वास्तव्य केलं. त्यांना पण काही दृष्टांत झाले. त्यांना पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे गाणगापूरला जसे निर्गुण पादुका आहेत तशा निर्गुण पादुका त्यांना मिळाल्या. पण आता हे स्थान स्थापन करायला त्या घोड्यांनी तो वाडा द्यायला नकार दिला त्यावेळेला. आणि घोड्यांचं मी थोड्या वेळाने आणखीन सांगतो. मग त्यांनी त्यातल्या त्याच जवळ जे एक स्थान आहे, एक ठिकाणी त्यांना ती बखर मिळाली, त्या लोकांनी मात्र दिली. त्या ठिकाणी आता गुरुमंदिर म्हणून त्यांनी स्थापन केलेलं आहे. आता नृसिंह सरस्वतीचं जन्मस्थान वगैरे ते दाखवतात तिकडं, पण प्रत्यक्ष उत्सव वगैरे सगळं मंदिर वगैरेच आहे, गुरुमंदिर म्हणून आहे, त्या ठिकाणी ते स्थापन केलेलं आहे. अशा तऱ्हेचं तिथे आल्यानंतर तिथं पण मोठ्या उत्सव त्या ठिकाणी सुरू झाले. आणि हे टेंबेस्वामींचं जे उघड केलं ह्याच्यामुळे आपल्याला कळलं, नाही तर आपल्याला हे कळलं नसतं. कारण आपल्याला असं वाटलं होतं. आता त्यांच्या वंशाबद्दल बोलूया आपण की त्यांचं आडनाव काळे. नरसिंह त्यांच्या वडिलांचं नाव आता मग सांगितलं, आडनाव काळे. आता त्यांचा ज्यावेळेला जन्म झाला त्यावेळेला जन्माच्या वेळेला ते व्रत वगैरे सगळं केलं त्यांनी. तर हे व्रत केल्यानंतर त्यांचा जन्म झाल्यानंतर मला वाटतं इथं थांबतो मी. आधी तिसरा आणि चौथा अवतार थोडंसं सांगतो आणि मी त्यांची कथा विस्तृत सांगतो. तर ते तिसरा अवतार आहे हा स्वामी समर्थांचा झाला. त्यांची जन्मतिथी चैत्र शुद्ध द्वितीय असून समाधी चैत्र वद्य त्रयोदशीला 1878 झाली. आणि त्यांच्या सर्व लीला स्थानांवर पादुका मूर्ती वगैरे सगळ्या आहेत. मोठं देवस्थान आता त्या ठिकाणी झालेलं आहे. त्यांचं चरित्र काही दिवसापूर्वी मी सांगितलं होतं, परत कधीतरी सांगेन एकदा. चौथा अवतार माणिकप्रभू यांचा जन्म दत्त जयंतीच्या दिवशी 1817 साली लाडवंती इथे आणि अवतार समाप्ती मार्गशीर्ष शुद्ध एकादशी सन 1865 हुमनाबाद इथे झाली. त्यांचा कार्यकाळ 48 वर्ष येतो. आणि त्यांच्या सगळ्या लीलास्थानावर त्यांची पण भरपूर कर्नाटकात लीलास्थान आहेत. तिथं प्रत्येक ठिकाणी त्यांच्या पादुका आहेत, तिथं मंदिर आहेत वगैरे वगैरे. आता परत आपण मूळ विषयाकडे येऊया. नृसिंह सरस्वती अवताराचा थोडासा उल्लेख केला होता. तर आता
त्यांचा तर जन्म त्या ठिकाणी झाला. आपण डायरेक्ट गुढेवाड्याकडे येऊया. त्यांचा जन्म झाला त्या ठिकाणी. पण हे बालक म्हणजे आपण गुरुचरित्र ज्यांनी वाचलं असेल त्यांना थोडंसं माहिती असेल, पण मी विषयाला जोडून घेतो. हे जन्मजात मुक होतं, हे बोलतच नव्हतं. तर त्यामुळे आईला फार काळजी वाटायला लागली, हे कसं काय बोलायचं. मग ते अरे बाबा बोलणं असे आई म्हणाले असेल तर त्याला त्यांनी अशी एक मुंजीची खूण केली, म्हणजे जानवेची खूण केली. तर तिला पहिल्यांदा कदाचित लक्षात आलं नसेल, पण नंतर लक्षात आलं. त्याला त्यांनी मग त्यांची मुंज त्या ठिकाणी केली आणि मुंज केली. त्यांच्या वडिलांनी गायत्री मंत्र सांगितला. तो गायत्री मंत्र त्याने उच्चारला नाही. पण ज्या वेळेला भिक्षावीची वेळ आली, त्याला पहिली भिक्षा घालताना त्यांनी वेदातील ओम मागणी मिळे पुरोहितांपासून सगळे वेद म्हणायला सुरुवात केली. त्यांना आश्चर्य वाटलं होतं की इतक्या 8 वर्ष हा बोलत नव्हता, हा बोलायला कशाला लागला. हा साधा माणूस त्याचा म्हणजे साधा मुलगा दिसत नाही, हा अवतारी पुरुष आहे. ते लोकांच्या सगळ्या लक्षात आलं आणि त्यावेळेला मोठं व्हायला लागले. परंतु त्यांनी सांगितलं मुंजे झाली, आता मला तपश्चर्याला बाहेर पडायचं. तर आई म्हणाली की आता तू जर का गेलास तर आम्हाला पोचणार कोण, का आधी जी अपत्य झाली होती ती लोळी पांगे होती असं उल्लेख आहे त्या ठिकाणी. तेव्हा त्यांनी सांगितलं की तू काही काळजी करू नको. त्यांना पण बरं केलं आणि त्यांनी म्हणले तुला 2 मुलं होती आणि ती मुलं झाल्यानंतर मग मी जाईन या ठिकाणी. मग ती म्हणाली को हरकत नाही. त्यामुळे नरसिंह सर ते मुलं झाल्यानंतर ते जुळी मुलं झाली ती आणि एक रत्नाई म्हणून आहे, रत्नाबाई म्हणून तिचा गाणगापुरामध्ये मठ आहे. तर ते निघून गेले. पण ते यांचं आडनाव काळे, काही पिढ्या त्यांच्या तिथे नांदल्या असतील. नंतर मी थोडासा त्याचा स्टडी केला तर काही वर्षांनी हे त्या ठिकाणी कारंजा सोडून काशीला गेले. काशीला त्यांचं आडनाव काळे असं झालं त्या ठिकाणी आणि त्यांच्या काही पिढ्या तिथं आहेत. अजूनही त्यांचे वंश त्या ठिकाणी आहेत असं सांगितलं जातं. म्हणजे नरसिंह सरस्वतींचा वंश असा त्या ठिकाणी पुढं चालू राहिला. पण बालक मात्र काशीला गेला. काशीला घेतल्यावर त्यांनी संन्यास घेतला कृष्ण सरस्वती आणि संन्यास घेतल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी तीर्थाटन चालू केलं. तीर्थाटन करता करता आणखी निघताना त्याने आईला वचन दिलं होतं. 2 वचनं दिली होती की मी तुला भेटायला परत येईल. ती म्हणाले आईच शेवटी. तिला मी म्हणली का अरे नाही भाऊ तू कुठं आहे, काय करतो, काय खातो. ते त्यांनी आपणही जाऊन बघू शकता. घोड्यांच्या वाड्यामध्ये त्यांनी त्यांच्या जन्मस्थानापाशी एक भिंत आहे. ती भिंत त्यांनी शेणाने सारवली आणि सांगितली ज्या ज्या वेळेला तुला माझे भेटावं असं वाटेल त्याला तू त्या भिंतीकडे बघ, मी कुठं आहे तिथे तुला त्या ठिकाणी बघ. म्हणजे TV स्क्रीनवर आपण म्हणतो ना अलीकडे ते CCTV आलेले आहेत, तसं तुला त्या ठिकाणी बघायला दिसेल. आणि हे बरेच वर्ष दिसत नव्हतं, पण कदाचित ते आई पुरतंच होतं. त्यामुळे आईचा अवतार ज्यावेळेला समाप्त झाला असेल तेव्हापासून तो TV स्क्रीन बंद झाला. पण ती जागा मात्र त्या ठिकाणी अजूनही दाखवली जाते त्या ठिकाणी की त्यांना दर्शन होताचं. अशा तऱ्हेने त्याने संन्यास घेऊन भ्रमंती करत असताना त्यानंतर कारंजाला येऊन आईला भेटले. त्याला वय त्यांचं 30 वर्षाचं होतं. भावंडांना भेटले, सगळ्यांना दर्शन दिलं. बहिणीला पण भेटले. बहिणीला सांगितलं गाणगापूरला तुझी माझी परत भेट होईल वगैरे. नंतर वासर ब्रह्मेश्वरला 1 वर्ष गुप्त रूपाने राहून कृष्णा नदीच्या तीरावर बिलवडी येथे आले. हे औदुंबर म्हणून प्रसिद्ध आहे. ते सन 1422 साल आहे. त्याला तिथे एक चातुर्मास फक्त त्यांनी वास्तव्य केलं. नंतर कृष्णा आणि वारणीचा संगम असलेल्या आमरेश्वर इथं आले. त्याच्या पश्चिम तीरावर पंचगंगा संगमाजवळ औदुंबराखाली त्यांनी वास्तव्य केलं. हीच आपली नरसिंहवाडी. या ठिकाणी स्वामींचं 12 वर्ष वास्तव्य झालं आणि आता हे 12 वर्ष वास्तव्य झालं त्याचं ते थोडंसं कारण आहे की त्या ठिकाणी औदुंबराखाली वास्तव्य करत असताना तिथे जवळ आलास नावाचं एक गाव आहे. तिथं भैरमभट जेरे नावाचे एक गृहस्थ होते. त्यांना मुलगा काही नव्हता. तर जाता येता ते आपलं कुलकर्णी पद नाही जोशी पद करून सगळं ते कारभार करत जाता येतात त्यांचे दर्शनाला येत असत. नमस्कार करून व्यवस्थित पुढं जात ऐकून येत नाही नमस्कार करून पुढे जात असत. तर हे 12 वर्ष वास्तव्य झाल्यानंतर त्यांना म्हणजे जे भैरमभटांवर खूप प्रसन्न झाले आणि निघताना त्यांनी सांगितलं की आता हे स्थान सोडून मी गाणगापूरला जाणार आहे म्हणून. त्यांना अतिशय वाईट वाटलं. ते म्हणाले की मग आमचं काय त्या ठिकाणी. ते म्हणले काय काळजी करू नको, मी या ठिकाणी स्वयंभू पादुका निर्माण करतो. या पादुकांची तू पूजा कर, तुझा वंश इथं वाढेल असं त्याला वंशवृद्धीचा पण आशीर्वाद दिला. तरीसुद्धा त्यांनी 5 दिवस त्यांना थांबवून घेतलं आणि सगळ्या आसपासच्या लोकांना सांगितलं स्वामी तुम्हाला जे मागायचे ते मागून घ्या. आणि अजूनही तसं पाळलं जातं बरं का. 5 दिवस पाळलं जातं की त्या ठिकाणी नरसिंह सरस्वती जाताना जे निघाले होते पण त्यांना 5 दिवस थांबवलं आणि या 5 दिवसात काय मागायचे ते मागून घ्या असं ते नरसिंह सरस्वतीच म्हणाले त्या ठिकाणी. आणि ती पण प्रथा त्या ठिकाणी चालू आहे. आणि त्या ठिकाणी ते पुढे गेले, गाणगापूरला गेले आणि गाणगापूरला तिथे म्हणजे
अश्विन वद्य द्वादशी शके 1356 म्हणजे इसवी सन 1434 या दिवशी मनोहर पादुका त्या ठिकाणी प्रकट केल्या आणि बैरम भट्टांच्या स्वाधीन केल्या. त्यांना वंशवृद्धीचा आशीर्वाद दिला. त्याच्यावर एक मंदिर उभारलं त्या ठिकाणी. हे मंदिर मगाशी मी जो यवन राजा होता ते यवन राजाने उभारलेलं आहे असं सांगितलं जातं. त्यामुळे त्याला कळस नाही, कारण मुस्लिम लोकांमध्ये कळस वगैरे काही प्रकार नसतो. त्यामुळे त्याने त्याच्या पद्धतीप्रमाणे मंदिर उभारलं. त्याला कदाचित त्या भक्ता प्रसन्न त्याने तसा आशीर्वाद दिला असा. तर जो घाट जो दिसतो त्या ठिकाणी तो घाट मात्र एकनाथ महाराजांनी बांधला असं त्या ठिकाणी सांगितलं जातं. आणि 1973 शक्तिपाद योगी गोळवणे महाराज त्यांच्या लक्षात आलं की ते मंदिर छोटं होतं आणि प्रदक्षिणा घालताना लोकांचे पाय पोळतात होते त्या ठिकाणी. मग त्यांनी कदाचित दत्त महाराजांची म्हणजे प्रार्थना केली असेल. आणि त्यांना कारण काय की कुठल्याही दत्तस्थानावर काही करायचं झालं तर एवढं सोपं नाही. मला वाटलं असं करायचं असं नाही, तर त्या ठिकाणी दत्त महाराजांची पण इच्छा लागते. तो भाग कधीतरी मी विस्तृतपणे सांगेन. त्याप्रमाणे गोळवणे महाराजांनी दत्त महाराजांची प्रार्थना केली, त्यांना परवानगी मिळाली असेल. आणि आता जो मोठा मंडप पाहतो प्रदक्षिणा मार्गावर हा गोळवणे महाराजांनी त्या ठिकाणी बांधलेला आहे. तर हा मंडप होय. त्यामुळे आता तिथे कार्यक्रम भरपूर त्या ठिकाणी व्हायला सुरुवात झाली. आणि गाणगापूरला गेल्यानंतर या ठिकाणी आता पुजाऱ्यांच्या बद्दल थोडंसं मी 2 मिनटं बोलतो की पुजाऱ्यांची ही 4 म्हणजे त्यांना 4 पुत्र झाले आणि त्याची 4 घराणी निर्माण झाली. तिथले पुजारी आडनाव त्यांचं जेरे, पण बोलताना ते पुजारी म्हणून म्हणतात. आता तिथं 16 खूप कडक आहे. गंमत अशी आहे की एखाद्या पुजाऱ्याच्या कुठंतरी कोणाचा तरी मृत्यू होणार. मृत्यू झाले की ते एकाच गोत्र कुळातले असल्यामुळे सगळ्यांना सुतक लागतं. अशा वेळेला दत्त महाराजांची पूजा कोण करणार? म्हणून त्या ठिकाणी कदाचित त्या लोकांनी समन्वय विचार करून आणखीन काही म्हणजे ब्राह्मणांना पण आणखीन इतर घराण्यातल्या ज्यांचं गोत्र आणि हे काय वेगळं आहे अशा लोकांना त्या ठिकाणी परवानगी दिली. आणि अशी काही 4-5 घराणी आहेत. एक कुंभारे म्हणून एक घराणे आहे, एक जमदग्नी म्हणून एक घराणे, अशी 5-6 घराणी आहेत त्या ठिकाणी. आणि ह्यांना सुद्धा प्राप्त झालं तर त्यांनी पूजा करायची असं त्या ठिकाणी त्यांनी ती व्यवस्था घालून दिलेली. याच्यात टेंबे स्वामींनी पण बऱ्याच गोष्टी त्यांना नियम वगैरे सगळे घालून दिले. आता हे सगळं करत असताना त्या ठिकाणी काही उत्सव वर्षभर उत्सव होतात. आणि मगाशी सांगितलं ते उत्सव 1-2 मी उत्सवाचा उल्लेख करतो की जे उत्सव मला म्हणजे जायला मिळालं. त्या ठिकाणी पारायण पण त्या ठिकाणी करायला मिळालं. आणि आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आता कुंभमेळा आपण प्रकार ऐकला असतो. आता हा कुंभमेळा मग म्हणजे प्रकार म्हणजे काय या ठिकाणी थोडक्यात सांगतो की साधारणपणे कन्यागत पर्व त्याला असं म्हणतात. तर गुरु जर का सिंह राशीमध्ये गेला तर सिंहस्थ पर्वणी निर्माण होते. आपण सिंहस्थ माहिती आहे आपल्याला. गुरु जर का कुंभ राशीमध्ये गेला तर कुंभमेळा त्या ठिकाणी साजरा होतो. आणि गुरु कन्या राशीत गेला तर त्याला कन्यागत पर्व असं म्हणतात. हे कन्यागत पर्व नरसोबाच्या वाडीला किंवा दत्तक्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात साजरं होतं. आणि त्याला जाण्याचा मला प्रसंग आला की ते दर 12 वर्षांनी होतं. आणि लेटेस्ट म्हणजे 12 ऑगस्ट 2016 या दिवशी ते कन्यागत पर्व होतं. मी नरसोबाच्या वाडीला गेलो होतो. आधी पण जायचा विचार होता पण योग नव्हता असं म्हणायचा अर्थ नाही. त्यावेळेला दुपारचा महानैवेद्य झाल्यानंतर दत्त महाराजांची स्वारी निघते पालखी बांधून. त्या पालखीमधून एक शुक्लतीर्थ म्हणून एक आहे. ते जे साधारण 2 किलोमीटर अंतरावर आहे. म्हणजे हे गावात आहे पण ते गावाच्या बाहेर त्या ठिकाणी ती पालखी वाजत गाजत जाते. अत्यंत सुंदर सोहळा असतो त्या ठिकाणी. मग भजनं म्हणतात. त्या मार्गावरच्या सगळ्या सुवासिनी माहेरवासिनी मुद्दाम त्या दिवशी येतात. कारण सगळ्यांना जवळ जाऊन दत्त महाराजांची जी उत्सव मूर्ती त्यांना ओवाळायचं त्या ठिकाणी भाग्य मिळतं. एरवी ते पुजारी आतमध्ये असतात आणि ते तिथं महिला पुरुषांना पण प्रवेश नसतो. ते फक्त पुजारी घराण्यातल्या लोकांना त्या ठिकाणी प्रवेश असतो. तर एरवी हे आपण म्हणतो मुक्तद्वार म्हणायला काय हरकत नाही. प्रत्येकाच्या दारात ते रांगोळी घालून अगदी स्वागत करतात. त्या निगडीने एक गमतीची प्रथा आढळली. घोडे नाचवायची प्रथा आहे तिथं. ते काही शिकवलेले घोडे असतात ते दत्त महाराजांच्या पालखीचे पुढे खूप इतकं सुंदर नृत्य करतात. म्हणजे आश्चर्य वाटतं घोडा इतका चांगला नाचू शकतो. आपल्याला फक्त घोडा उड्या मारतो एवढंच फक्त माहिती आहे. पण घोडे सुंदर नृत्य करतात. हा असा प्रोग्राम असतो. भजनं वगैरे तर चालूच असतात. असं करत करत ते शुक्लतीर्थ आदल्या दिवशी रात्री पोचते. दुसऱ्या दिवशी सकाळी जो मुहूर्त असतो त्या मुहूर्ताच्या वेळेला दत्त महाराजांची जी उत्सव मूर्ती आहे ते एका ज्या पुजाऱ्याचं ते सिक्वेन्स असेल तो डोक्यावर घेतो आणि त्याच्या सकट ते सगळेजण कृष्णा नदीत जाऊन स्नान करून येतात. त्यांचं स्नान झालं की मग आपण सगळ्यांनी स्नान करायचं. म्हणजे त्या पाण्यामध्ये आपण जाऊन स्नान करायचं. मी पण जाऊन डुबकी मारून आलो. त्याला पूर खूप आलेला होता म्हणून त्यांनी जाळ्या वगैरे लावलेल्या होत्या. त्यांनी जाळ्याला धरून त्या ठेवले. आणि तो इतका वैभव संपन्न सोहळा असतो की त्याच्या शेजारी आपल्याला माहिती आहे की काही जी गावं आहेत
त्या गावामध्ये पण दत्तक्षेत्र आहेत, तिथले लोक पण त्यांच्या पालख्या घेऊन येतात आणि महाराजांचं स्नान झाल्यावर त्यांचं पण स्नान त्या ठिकाणी होतं. आणि शेजारी म्हणजे एका ठिकाणी होतं तर ते संस्थान आहे, ते संस्थाने कधी न बघितलेल्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील. ते तोफ पाठवतात आणि त्या दत्त महाराजांच्या तोफेची सलामी देतात आणि ते खरोखरची तोफ उडवतात बरं का. ते आधी ते सगळं गोळा कुठं पडेल वगैरे ते सगळं सर्व केलेलं असतं त्याने, खरोखरची तोफ उडवतात हे पण मला त्या ठिकाणी बघायला मिळतं. आणि आणखीन होतं गेल्या वेळेला फॉर्च्युनेटली त्या ठिकाणी हेलिकॉप्टरवरनं पुष्पवर्षाव केला होता. असा एक अत्यंत सुंदर सोहळा त्या ठिकाणी होतो. असा एक सोहळा मला बघायला मिळाला. दुसरा एक दक्षिणद्वार सोहळा म्हणून होतो, पण आता वेळ झालेली मग या ठिकाणी चालतो. पण हां नरसोबाच्या वाडीवर बरं 1-5 मिनिटातच सांगतो, चालेल ना थोडंसं 5 मिनिटं. तर होतं काय, दरवर्षी पावसाळ्यात पूर येतो. पूर आल्यानंतर कृष्णा नदीचं पात्र वरती चढायला लागतं. आता मी त्याचा अर्थ काय होतो की कृष्णा नदीला दत्त महाराजांच्या दर्शनाची ओढ लागते असं आपण धरूया. ते वाढत 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 अगदी देवाच्या पाशी आलं, तुम्ही सगळे गेलेला आहात, देवाच्या पाशी आल्यानंतर पुजारी तिथले काय करतात, ज्या चल गोष्टी असतात त्या सगळ्या पालखीमध्ये घालतात आणि वरती नारायण स्वामी म्हणून आहेत त्यांच्या मंदिरामध्ये नेतात. आणि ते पाणी वाढायला लागल्यानंतर एरवी काय होतं, आपल्याला त्या पाण्याचा स्पर्शसुद्धा करता येत नाही. कारण आपल्याला अभिषेक जर का करायचा असेल तर आपण दक्षिणद्वार, उत्तरद्वार किंवा महापूजा असेल तर समोर बसू शकतो. आणि पुजारी ते सगळं पाणी वाहतात, तुमच्या हातून ते कलश घेतात आणि आतमध्ये वाहतात, तुम्हाला आतमध्ये जाण्याची परवानगी नाही. म्हणजे त्याच्याशी तुमचा दत्त पादुकांशी पाण्याशी तुमचा डायरेक्ट संबंध येऊ शकत नाही. पण त्यावेळेला काय होतं की दक्षिणोत्तर ती वाहत असते, तर उत्तरेकडून वाहून दक्षिणेकडे जात असते. तर ती कृष्णा नदीचं पात्र वाढल्यानंतर ते मंदिरात शिरतं, त्याला दरवाजे उघडले असतात, मंदिरात शिरतं म्हणजे उत्तरेकडून शिरतं आणि दक्षिणद्वाराने ते बाहेर पडतं. दत्त महाराजांच्या पादुकांवरून वाहणारं पाणी बाहेर पडतं म्हणलं ते लगेच ते भोंगा वाजून सांगतात दक्षिणद्वार सोहळा सुरू झाला. मग पटापट जाऊन आपण त्या ठिकाणी स्नान करायचं. त्या ठिकाणी पूर आलेला असतो, ओढ असतो, पण सुरक्षिततेची सगळी काळजी घेतलेली असते. त्या ठिकाणी बॅरिकेड्स लावलेले असतात, म्हणजे दोर लावलेले असतात. त्यामुळे त्या याच्यात जाऊन आपण मग ते म्हणजे दत्त महाराजांच्या पादुकांवरनं वाहत आलेल्या पाण्यावर तुम्हाला डायरेक्ट स्नान करता येतं. आणि मग ते तीर्थ म्हणून त्या ठिकाणी ते घेऊन जातात. त्याला मला दोनदा चान्स मिळाला त्या ठिकाणी आणि स्नान पण मिळालं, ते तीर्थ पण मी आणलं त्या ठिकाणी. असा एक सुंदर सोहळा त्या ठिकाणी होतो, पण एवढ्यावर थांबत नाही. आता हळूहळू पाणी वाढत वाढत वरती येतं, म्हणजे मंदिर संपूर्ण पाणी, मग मात्र कोणाला काही खाली जाऊ देत नाही. पण इथं थांबत नाही, आणखीन वरती येतं. आणखीन वरती आल्यानंतर जिथं पहिल्यांदा नारायण स्वामींचं मंदिर आहे, त्या नारायण स्वामींच्या मंदिरामध्ये उत्सव मूर्ती असते, तिथपर्यंत येतं. मी असं समजतो नारायण स्वामींना स्नान घालण्यासाठी कृष्णामाई वरती येते, तिथून पण आणखीन चढत जातं. मग शेवटचं मंदिर आहे जे त्या लाईनमध्ये ते टेंबे स्वामींचं आहे, ते पण पाण्याखाली. आणि काही वर्षापूर्वी ते सगळं पाण्याखाली जात जात पाणी इतकं वाढलं. पण त्या पुजाऱ्यांचं खरंच कौतुक आहे की ते प्रत्येक वेळेला काय असतं की पाणी वाढलं की आणि शेवटी टेंबे स्वामींचं मंदिर सुद्धा पाणी जायला लागल्यानंतर पुजाऱ्याने ते सगळं चल पादुका वगैरे सगळं घेतल्या आणि ज्या पुजाऱ्याचा तो आठवडा असेल त्याच्याकडे ते मुक्काम जातात. काय भाग्यवान माणूस तो, त्याच्या घरी देव मुक्कामाला आलेले आहेत. कारण संन्यासी कोणाच्या घरात राहत नाहीत बघा, ते देव सगळे देव म्हणजे टेंबे स्वामी, नारायण स्वामी, दत्त महाराज हे सगळे त्याच्या घरी आहेत, तिथे उपचार होतात. काही वर्षापूर्वी ते पण पाण्यात गेले. आणि त्यांचं कौतुक आहे की त्या नरसोबाच्या वाडीमध्ये सगळ्यात उंच इमारत ज्याची आहे त्याच्या 3ऱ्या मजल्यावर ही सगळी मंडळी गेली. तिथं चारही बाजूनी पाण्याने वेढलं होतं, त्याच्यावर पाणी आलं तर सगळेच आतमध्ये बुडले असते. पण त्यांनी तिथं सगळे जाऊन सगळे उपचार त्या ठिकाणी करत, फक्त पालखी वगैरे, कारण त्यातून मसाज पालखी बंदच असते, पण सगळे उपचार त्या ठिकाणी गेले. म्हणजे फुलं बिलं सुद्धा नौकेतून आणून त्या ठिकाणी आणून देत होते. असं सुंदर त्या ठिकाणी सोहळा होतो. तर तो दक्षिणद्वार सोहळा, त्याच्यात पण मला स्नान करायचं भाग्य मिळालं, या शुक्रवारती त्याचं पण भाग्य मिळालं. असे 4 जे अवतार आहेत, श्रीपादवर नृसिंह सरस्वती, स्वामी समर्थ आणि अक्कलकोट स्वामी, बाकीच्यांची चरित्र कधी ना कधी सांगितली आहे. आज दत्तदैवताचं वैशिष्ट्य यात आपण विषयाचा अभ्यास केला. अगदी वेदकाळापासून आत्तापर्यंत दत्तदैवताचं समावेश ज्या ज्या ग्रंथांमध्ये आहे, ज्या ज्या संप्रदायामध्ये, ज्या ज्या उपासना पद्धती आहेत, त्याचा पण थोडक्यात आपण परामर्श घेतला. आणि नरसोबाच्या वाडीचं थोडंसं जास्त सांगितलं, कारण या गोष्टी मी प्रत्यक्ष जाऊन बघितलेल्या आहेत आणि अनुभव घेतलेले आहेत बघतं. आता आणखीन काही अनुभव आहेत ते कधी ते पुढच्याला सांगू. पण आता झालेली सेवा दत्त महाराजांची चरणी अर्पण करू आणि आपण या ठिकाणी थांबू. विठ्ठल 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 विठ्ठल
पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय.